खरं तर विजय झालेला आहे आणि या विजयानंतर जरांगे पाटील हे स्वतः आपल्या सोबत लाईव्ह जोडले गेलेले आहेत। बघूयात। माधव, तुमच्या सोबत जरांगे पाटील हे जे आहेत ते जोडले गेलेले आहेत आणि आता जरांगे पाटील आणि मराठे जिंकलेले आहेत आणि जिंकलेले मनोज जरांगे पाटील आणि मराठे आता आपापल्या गावाकडे निघालेले आहेत। मी सध्या त्यांच्या सोबत आहे। हे वाहन मुंबईवरून अंतरवाली सराटीकडे निघालेलं आहे, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेनी। आज त्यांची ही साम टीव्हीवरची मुलाखत सगळ्यांनी पाहावी अशीच होणार आहे, कारण अनेक प्रश्न आहेत ज्या प्रश्नाची उत्तरं आज ते देतील। पाटील अखेर जिंकले, काय काय मिळवलं या संघर्षानं? पदर काय काय पदरात मिळालं? मराठा समाज हा आरक्षणापासून खूप दिवसापासून वंचित होता आणि त्या इतक्या भयानक वेदना होत्या की ते आक्रोश आणि त्या होणाऱ्या लेकरांच्या त्रासदायक किंकाळ्या हे माणसाचे काळीच कापल्यासारखं होत होतं। कधी काळी असं वाटायचं की एवढा मोठा समुदाय आपला असताना आपल्याला असणारं आरक्षण का दिलं जात नाही? आपण कमी कुठं पडायला लागलो? शक्ती तर कमी नाही आहे, लढायला ताकदही कमी नाही आहे, समुदाय बी कमी नाही आहे। मग असं होतं का की मराठ्यांच्या पोरांना या आरक्षणा वाचून अलिप्त राहायला लागतंय? आणि हे कुठं मनात घेतली जिद्द की आता आपण जर याच्यात घुसलो तर मागं नाही सरकायचं। मग वेळेप्रसंगी आपल्याला आपला स्वतःचा जीव गमावायची जरी वेळ आली तरी तुला गमावं लागेल, तुला उतरायचं असेल तर या ताकदीनं उतर, असा मनाशी ठाम निश्चय केला आणि मी त्याच्या ताकदीनं उतारलो। मात्र ध्येय असलं आणि माणसात जरी इच्छाशक्ती असली ती या जोरावरती एकाच्या रुपयाची सुद्धा गरज लागत नाही, फक्त माणसात मनात जिद्द असायला लागते आणि रात्रंदिवस कष्ट करण्याची तयारी ठेवा। मागं पुढं बघू नका, कशाचीच गरज नाही, माणूस जिंकतो म्हणजे जिंकतो। आज हे जिवंत उदाहरण आहे। मराठे एका सामान्य शेतकऱ्याचं लेकरू आहे मी सहज हाक दिली की मायबापाव फक्त जमा, मराठ्यांच्या पोरं कसे मोठे होत नाहीत, आरक्षण कसं दिलं जात नाही ते बघतो। मराठा एका करोडोच्या संख्येनं एकत्र आला आणि आपणही त्यांचं श्रेय वायाला नाही जाऊ दिलं। पूर्ण शक्ती त्यांची आपण कामाला लावली, पूर्ण शक्ती उपयोगाला आणली। आज मराठ्यांच्या लेकराच्या त्या पदरात आरक्षण पडलंय, आज पदरात आरक्षण पडलंय आणि ते पडणार होतं। एक मिनटं उभा राहून त्यांनाही करू, उभा राहून त्यांना, हां ते गरजेचं उदार अभिवादन केलं जात आहे, त्यांना नमस्कार केला जातोय, लोक पाया पडतायत आणि भेटण्यासाठी आता ते पोलीस बांधवाशी पण भेटणार आहेत। थोडंसं आपण त्यांची एक विनंती आहे, पोलीस बांधवाशी ते बोलणार आहेत, ते खाली उतरत आहेत। आपण ही मुलाखत अशीच सुरू ठेवणार आहोत, पण आत्ता या क्षणाला त्याने पोलीस कर्मचारी आणि या आंदोलनामध्ये जे जे सहकार्य केले त्या सगळ्यांचे आभार मानण्यासाठी उतरलेले आहेत। सगळ्यांचे आभार व्यक्त करत त्या सगळ्यांना धन्यवाद देत आहेत। चला धन्यवाद तुमचे सगळ्यांचे, धन्यवाद। चला मला एक मिनिटाची चला धन्यवाद साहेब, तुमचे धन्यवाद मानण्यासाठी उतरलो तुम्ही खूप सगळ्यांनी।